नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजचा भाग प्रचंड भावनिक, थरारक आणि पुढील मोठ्या खुलाशाची चाहूल देणारा झाला आहे. भागाची सुरुवात होते हॉस्पिटलमधून. महिपत शिकरेला पकडताना झालेल्या झटापटीमध्ये अर्जुन जखमी झालेला असतो. रविराज सर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. डॉक्टर अर्जुनची तपासणी करून जखम साफ करत ड्रेसिंग करत असतात. जखम गंभीर नसली तरी खबरदारी म्हणून अर्जुनला काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अर्जुन शुद्धीत असतो, पण त्याच्या मनात सतत एकच प्रश्न चाललेला असतो. तो रविराज सरांना विचारतो की सिनियर चैतन्य कुठे आहे. रविराज सर त्याला सांगतात की चैतन्य हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत आहे. त्याचवेळी रविराज सरांच्या फोनवर सायलीचा कॉल येतो. सायली आनंदात असते. घरी गोड बनवलेलं असतं आणि सगळ्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्याची तयारी सुरू असते. अर्जुनचा फोन लागत नाही म्हणून ती थोडी काळजीत असते. सुरुवातीला रविराज सर सायलीला काही सांगत नाहीत, पण नंतर हळूच तिला सांगतात की अर्जुनला थोडी दुखापत झाली आहे आणि म्हणूनच तो हॉस्पिटलमध्ये आहे. हे ऐकताच सायली पूर्णपणे हादरते. तिच्या हातातून फोन निसटतो. डोळ्यात अश्रू येतात. घरातले सगळेच घाबरतात. कल्पनाताई, पूर्णाजी सगळ्यांनाच अर्जुनची काळजी लागते. सगळे हॉस्पिटलला यायचं ठरवतात, पण रविराज सर त्यांना शांत राहण्याची विनंती करतात. सायलीला शांत बसताच येत नाही. अश्विन तिला घेऊन हॉस्पिटलला निघतो. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच सायली धावत अर्जुनकडे जाते. अर्जुनला पाहताच तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात. ती त्याला घट्ट मिठी मारते. अर्जुन वेदनेत असतानाही तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. सायली प्रश्नांवर प्रश्न विचारते. जास्त लागले का? अजून कुठे दुखतंय का? काही सिरियस तर नाही ना? अर्जुन हसत तिला सांगतो की काहीही गंभीर नाही आणि तू शांत राहिलीस तरच मला बरं वाटेल आणि मला बोलता येईल तुझ्याशी. हळूहळू वातावरण थोडं हलकं होतं. दोघांमधील प्रेम, काळजी आणि विश्वास स्पष्टपणे दाखवलं गेलं आहे. सायली अर्जुनची पूर्ण काळजी घेत असते, तर अर्जुन तिची मस्करी करत तिचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करत राहतो. दरम्यान अर्जुन सायलीला सांगतो की महिपत शिकरे अखेर पकडला गेला आहे आणि आता सिनियर व प्रतिमा आत्यांच्या अपघातामागचा खरा मास्टरमाइंड लवकरच समोर येणार आहे. रविराज सर देखील ठामपणे सांगतात की यावेळी कोणालाही वाचवलं जाणार नाही आणि दोषीला शिक्षा तर होणारच. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये महिपत शिकरेची चौकशी सुरू असते. इन्स्पेक्टर सावंत त्याला वारंवार विचारतात की सुपारी कोणी दिली होती आणि हा अपघात कोणी घडवून आणला होता. पोलिसांकडे पुरावे असतानाही महिपत एक शब्द बोलायला तयार नसतो. तरीही दबाव टाकला तरी तो गप्पच राहतो. त्यामुळे पोलिसांनाही तणाव येतो. महिपत अटकेत गेल्यामुळे नागराज काका पूर्णपणे बिथरलेले असतात. भीती आणि संशयाच्या थरारात ते सुमन काकूंवर आपला राग काढतात. परिस्थिती हाताबाहेर जाईल या भीतीने ते चुकीचे निर्णय घ्यायला लागतात. दुसरीकडे प्रिया प्रचंड घाबरलेली असते. महिपतने आपलं नाव घेऊ नये ती सतत नागराज काकांवर दबाव टाकत असते. काहीही झालं तरी सत्य बाहेर येऊ नये यासाठी ती अस्वस्थ झालेली दिसतीये. सुभेदारांच्या घरी मात्र अर्जुन ठीक असल्याचं कळताच सगळ्यांना थोडासा दिलासा मिळतो. घरात पुन्हा शांतता येते. अस्मिता जेवायला बसते. सगळ्यांच्या मनातली भीती थोडी कमी होते. रात्री हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुनजवळ बसून त्याला झोपवते. अर्जुन तिचा हात पकडून सांगतो की या संपूर्ण प्रवासात ती त्याच्यासोबत आहे. याचाच त्याला सर्वात मोठा आधार आहे. सायली त्याच्या हातावर हात ठेवून त्याला आयुष्यभर साथ देण्याचं वचनही देते. अर्जुन शांतपणे झोपी जातो आणि सायली त्याच्याकडे पाहत बसते. आणि इथेच आजचा भाग थांबतो. पण पुढील भागात मोठा सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. अर्जुन थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन महिपत शिकरेला शेवटचा सवाल करणार आहे. त्याचवेळी नागराज काकांची एंट्री पण होणार आहे. आता सत्य बाहेर येणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही तुमचा अनमोल वेळ देऊन हा चॅनलवरचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे.